आजीनं माय बापानं काका चुलत्यानं बहिणीनं दाजीनं शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवडीनं ज्या उपाधीला नाव ठेवलेलं आहे रवींद्र व्यवहारासाठी कशा नावाशी होते कुठे तुम्हाला नाव पण नाही ना रूप पण नाही. महाराष्ट्रामध्ये सांगणाऱ्या माणसांचं पानिपत झालं. नागपुढं दाबून बस बरं मग तुला देव सांगतो मला म्हणे तुझ्या काय बापाचं काव घालतो मारा निघाला. म्हटलं आता कसं कळलं रे आता कसं कळलं देव आहे का नाही विचारतो लाज नाही वाटत का देव कुठे गेला फाशीवर. थोडसपणानं परमार्थ करावा उठलेल्या अवस्थेतनं परमार्थ करायचा नाही उघड्या डोळ्यानं परमार्थ करावा. संत शिरोमणी नामदेव महाराज वयाच्या 5व्या-6व्या वर्षी देवाला त्यांनी प्रसन्न केलं. मित्रो एवढ्या उंच कोटीचे असणारे आणि संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे नाम सोम अविनाशी. देव जसा अविनाशी आहे त्याचप्रमाणे देवाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा अविनाशी आहे. आणि संताला शरण गेल्याशिवाय ती गोष्ट तुमच्या पदरी पडू शकत नाही. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती माही ऐसे वेद देती माही ऐसे वेद देती माही संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती महाराष्ट्र नाही. अरे ऐका पंजाबमध्ये गुमान पर्यंत नामदेव महाराज गेले आणि नामदेव महाराज सगळ्या माणसाला हात जोडून सांगितलं नामा म्हणे नाम सोहम अविनाशी. देव जसा अव्यक्त आहे तसा देवाकडे जाण्याचं ज्ञान सुद्धा अव्यक्त आहे. संताला शरण गेल्यानंतर ते उमसत ते समजत आणि अंतःकरणामध्ये रुजत. हेच 500 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांना अभंगाच्या प्रथम कडव्यामध्ये सांगावं.
तुमच्या आई वडिलांनी आजोबा पंजोबानीचे वयाच्या 5च्या दिवशी 8व्या दिवशी महिन्याचे 2 महिन्याचे 4 महिन्याचे वर्ष 12 महिन्याचे तुम्ही झाला तेव्हा त्याचे नाव ठेवलेलं आहे. तुमचं काय नाव आहे भाऊ? रवींद्र. आमचे मृदुंग वाजवणारे बंधू म्हणतात माझं नाव रवींद्र आहे. आजोबा आजीनं माय बापानं काका चुलट्यानं बहिणीनं दाजीनं शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवडीनं ज्या उपाधीला नाव ठेवलेलं आहे रवींद्र व्यवहारासाठी. कशासाठी? नाही तर येताना नाव घेऊन आले होते काय? तुमच्या गावावरून जेव्हा तुम्ही आले आईच्या माध्यमातून वडिलाच्या माध्यमातून त्या परंपरेनं त्या वंशानं तुम्ही आलात रवींद्र नाव घेऊन आले होते काय? नाही. मग एकावा चिटकलं ये मी धनराजा आहे, मी रवींद्र आहे, मी सकाराम आहे, तुम्ही परदेशी आहेत तुम्ही अज्ञानामध्ये गाठले गेलेत माणसं. एवढे कसे काय बारीक झालं? रवींद्र हे नाव या काळ्या गोऱ्या रंगाच्या शरीराला आहे का तुम्हाला आहे? रवींद्र नाव कोणाला आहे? अरे जे काळाचं भालकूत आहे त्याचं नाव रवींद्र आहे, तुमचं नाव देव आहे. का कळत नाही? अज्ञान उमजून देत नाही. शब्द चांगले ऐका. उपजलिया बालकाशी नाव नाही तया पाशी आणि ठेवी येल्या नावाशी होते कुठे तुम्हाला नाव पण नाही ना रूप पण नाही. महाराष्ट्रामध्ये सांगणाऱ्या माणसांचं पानिपत झालं. समाजाचा दोष नाही, वस्तुस्थिती प्राप्त आहे. त्या वस्तुस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही, होणार पण नाही. बदल होईल फक्त सांगणाऱ्या माणसांमध्ये ना ऐकणाऱ्यांमध्ये. वस्तुस्थितीमध्ये बदल झालेला नाही. आजही ती गोष्ट आहे. मला जळगावला एक महाराज भेटला होता. म्हणला का हो तुमचं कीर्तन मी सुरुवातपासून ऐकू राहिलो, तुम्ही मस्त सांगताय. म्हणला जगात देव आहे का? म्हणला पुढं सरक. म्हणला पुढं सरकू तुला ऐकायला येणार नाही, माझा हात पुरा पाहिजे. त्याला म्हटलं आता पुढे आलो सांगा. त्याने म्हटलं 15 मिनिट ना पुढे दाबून बस बरं, मग तुला देव सांगतो. मला म्हणे तुझ्या काय बापाचं खाऊ घालतो. महाराज निघाला. म्हटलं आता कसं कळलं रे? आता कसं कळलं? देव आहे का नाही विचारतो. लाज नाही वाटत का? देव कुठे गेला? फाशीवर. अज्ञान तुम्हाला उमजून देत नाही. दररोज म्हणतात निघून गेला वारा, निघून गेला वारा. परमार्थ करायचा नाही, उघड्या डोळ्यानं परमार्थ करावा. जरा ऐका. 9व्या अध्यायामध्ये वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबा माऊलीनं देव सांगितला. आमच्या सारख्या पादांचं काय ऐकताय? आम्ही काही पण बनवी करू. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा माऊलीनं देव सांगावा. तुम्हाला माहित नाही ना? ऐकून घ्या. प्रतिमेच्या नादी लागले माणसं. प्रतिमेच्या एका गावाला गेलतो मी. त्याला सकाळी म्हणला मुक्कामाला आहेत का? म्हणलं आहेत. म्हणलं सकाळी आमच्याकडे येणार का चहाला? म्हटलं येऊ. सकाळी झाला बोलवायला आणि 2-4 जण गेलो. मोठा माणूस होता, श्रीमंत अगदी. बसवलं त्यानं त्याच्या आईपतीप्रमाणे सगळं अगदी. असा फोटो लावलेला होता साईबाबांचा. आता श्रीमंत माणसांच्या घरचा तो फोटो कसा असेल बरं? सांगायची गरज नाही तुम्हाला. अगदी देखणा, अगदी टकाटक. एवढा मोठा एक काळाभर फोटो होता, 6x6चा. त्याला म्हटलं फोटो कोणाचा आहे? म्हणलं तुला माहित नाही? म्हणलं मला माहित नाही. वा. म्हणलं हे माझं आराध्य दैवत आहे. म्हणलं हो का? मी पण त्या फोटोला हात लावला, कारण माझा नाश्ता राहिलेला होता ना. पोट लागले पाठीशी, पोट लागले
साईबाबा केवढा मोठा आहे. म्हणलं काय म्हणताय? जरा हा फोटो उचलून पाठीमागं बघा, साईबाबा केवढा मोठा आहे. मंडळी काय ऐकताय? त्या घरधन्यानं खरोखर त्या फोटोला हात लावला, पाठीमागं उचकून बघितलं. काय बघितलं? काय बघायला लागला? साईबाबा बघायला लागला. त्यानं म्हटलं का हो? म्हणलं साईबाबा नाहीये माग. साईबाबा नाहीये माग. काय म्हटलं? मग म्हणलं भिताडे माग. म्हणलं वा रे भिताड्या. आता तुम्हाला विचारतो मी, साईबाबा मूर्ती पुरताय, फोटो पुरताय, प्रतिमा पुरताय, भिंतीवर काढलेलं चित्र पुरताय का जगभर आहे? सर्व घटी राम देवा देवी. चांदीच्या असू द्या, लाकडाच्या असू द्या, प्रेमही जाणार आहे, काचही जाणार आहे. आणि ज्या कागदावर साईबाबा काढलेत का नाही, त्या कागदाचं पण पाणीपत होणार आहे. आपल्या डोक्यामध्ये जे घुसलं ना, भिताडाही जाणार आहे, भिताडवरचं चित्रही जाणार आहे. नाही का? नाही कळत नाही, सांगणाऱ्याला गोष्ट कळत नाही. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा माऊली सांगत असतात, गाय म्हशीच्या काशेमध्ये दूध आहे, कोचिडाला कळत नाही. तसं सोन्यासारख्या माणसाला देवाचं अस्तित्व आहे कळत नाही. विठाला विठाला विठाला. गाय म्हशीच्या काशेमध्ये दूध आहे, कोचिडाला कळत नाही. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये चैतन्य असून सुद्धा माणसाला कळत नाही. पंढरपुरामध्ये जो देव आहे तो आज तुमच्या हृदयामध्ये नाही का? खरं बोला. मी तुमची माळ घाला. तुम्ही दररोज सकाळी तुमच्या वावरामध्ये खुरपाया बसता का? कोणाचं पण वावर खुरपताय? फुकट ना फाकट? तुमचं वावर तुम्ही खुरपता का? कोणाचं पण खुरपता? कळतं ना माणसाला? तुम्ही पंक्तीमध्ये आगाय बसता का? चला पंक्तीमध्ये आगायचं. जाता काय? बसता काय? पंक्तीमध्ये बोलायला करावा. हाय का असं एखादा बिना डोक्याचा माणूस आहे का जगामध्ये? चला पंक्तीला आगाय जाऊ. आहे का एखादा माणूस? तुम्ही म्हणत असाल तू असं कशी काय बोलतो पंक्तीमध्ये आगाय नेतो? मी एवढा बेअक्कली नाहीये. समजून न घेणारे माणसं बेअक्कलीचे. अरे तुम्हाला सगळ्या गोष्टी करतात, भल्याची गोष्ट करू नये. कमळाच्या पाकळीमध्ये मकरंद असून सुद्धा भेटकाला समजत नाही. शब्द नाही कळत का? वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायनं रक्ताची गुळणी केली. शब्द कळत नाही. कुठून आला म्हणला गोटीचा बुवा? कुठून आला म्हणजे माणसांना कबूल करायला पाहिजे. ज्ञानेश्वऱ्या पाठ करून समजत नाही का? टकोर गाण ठिकाणावर आहे का? का कमलकंद आणि दंदुरी नांदणूक एकीची घरी, परी परागु सेवीची भ्रमरी यरा चिवरा चिवरे. संत कुठं असं बोलतात का? मग कसं बोलतात संत? काही नाही कळलं तरी चालेल गड्या, पण देव आणि देवाकडे जाण्याची जी वाट आहे ती माणसाला कळावी. आणि ती वाट सद्गुरु शिवाय कळत नाही. एवढं ध्यानात ठेवा. गुरु विना ज्ञान कळेना, गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरु विना ज्ञान
असं जाऊ द्या. जर याला जर सोलून काढलं तर प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक. याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही, प्लॅस्टिक आहे. चांगला ऐका ए भाऊ, चांगला ऐका, हे प्लॅस्टिक आहे, दुसरं तिसरं काही नाही. 7च्या ठिकाणी 8 कडक न कडक जरी दाबला गेला तिकडनं ती बाई बोलते हॅलो 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 हॅलो. ती तिकडनं ती बाई बोलते तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा. कडक कडक एक म्हणे बरं आहे आमचं बोडं पाडत. त्याने म्हटलं तू बायकोला बहीण म्हणतो का? म्हणलं बरं बहीण, ही कशी अक्कल आहे, ही कशी अक्कल आहे आणि इथं कशी कान पडली रे अक्कल. हा मोबाईल आहे बघा, कडक न कडक 7च्या जागेवर 8 जरी दाबला गेला, कडक न कडक, तरी ती बाई तिकडनं बोलते तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा. हा म्हणतो मी पंतप्रधानाचा पिय आहे. पिय पण नाही तर ब्रह्मदेवाचा बाप पण चुकलेला आहे तपासून बघ. चुकलेला आहे. नाम कशाला म्हणतात नाम कशाला म्हणतात? तुम्ही जे घेताना ते उपाधीला ठेवलेलं घेताय. नाम देवापेक्षा अनंतपटीनं नाम मोठे. चांगला ऐका, शाने माणसं आज राजहंसाच्या जातीनं माझ्या कीर्तनाला आला. माझं जर चुकत असं मला नक्की भेटा. नाम कशाला म्हणता? आणि नामाशिवाय तर उद्धार नाही, नामाशिवाय उद्धार नाही. माझे अनुसंधाने विन स्नान संध्या जप होमदान हातवा धर्मदान मज भजन ते नव्हे. नामा परते साधन नाही जे तू आणि करशील काही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंता जाशी जणी. नाम कशाला म्हणतात? नामानं उद्धार होणार. बघा ती समोर बसलेली ताई, बघा ती ताई, बघा ती रिक्षाच्या बाजूला बसलेली. स्वर्गाच्या अप्सरेपेक्षा सुंदर त्या रिक्षाच्या बाजूला. स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा सुंदर अप्सरेला लाजवते. मी मगापासून बघू राहिलो, बघा किती सुंदर दिसते बघा. पण म्हशीवर त्या पाय नाकावर म्हशीनं पाय ठेवला आहे बघा. एवढी सुंदर असून सुद्धा त्या नाकावर म्हशीनं पाय ठेवला. मग सगळं चांगलंय पण नाक नाही. काय करताय त्या जीवनाला? मेलेलं चांगलं. काय करताय त्या जीवनाला? काय काडी लावायची काय त्या जीवनाला? शब्द कळत नाही का? हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नाम नाही ठावे. काय गातो ते कडे नाना राग आडवितो नाना. अरे काही नसलं तरी चालेल, जीवन जगायला नाक असा. हो, 4 चौकांमध्ये जाऊन बसता येतं. काही नसलं तरी चालेल पण नाक असावं जीवन जगायला. तपे विना दैवत. तुझं मन उन्मन होईल. आई बघा शब्द, अरे भाऊ, अरे विचार करा रे, विचार करा रे. अरे संतांच्या राष्ट्रामध्ये जन्माला हो, विचार करा रे. ज्ञानोबा आम्हीच खाल्ला रे, ज्ञानोबा आम्हीच खाल्ला रे. 41 वर्ष तुकोबा राहिला आम्हीच खाल्लं रे. 80 वर्ष नामदेव महाराज राहिले आम्हीच घट्ट केलेत रे. ख्रिश्चन बांधवांचे गुरु येशू खिरे ठोकून आम्हीच मारलं रे. तुळापुराला संभाराजांच्या डोळ्यांमध्ये सळ्या देखील आम्हीच घातल्या रे. गोपाळपुराला जनाबाईला देखील फाशी आम्हीच लावली रे. राजस्थान मधल्या मीराबाईला आम्हीच वीज पाडलं रे. आता आम्हाला भाग्यवान म्हणावं का दैवतहीन म्हणावं? विचार करा रे, विचार करा. अरे विचार करा रे. पहिल्या बायको तेवढी पावलं तर दुसरी शोधताय. तुझ्या काय नानानं ठेवली काय बायको? सगळं मिळेल, बायकोची आशा सोडून दे. पहिल्या बायको नाही तेव्हा पावला तर दुसरी शोधण्याचा प्रयत्न करतो. मिळालं भाग्यानं की नाही पाडणार तर दुसरी बघ, तिसरी बघतो. तिच्याने नाही जमलं तर मग चौथी बघतो, 5वी बघतो. करमणूक आहे काय? अरे एवढी अक्कल आहे माणसाला, वंशाला दिवा असावा. एवढी माझी इस्टेट तिला वारसदार असावा. एवढं माणसाला कळतं, इथं कशी अक्कल कान पडते. अजप
सगळे नखरे आहेत, पण नाक पुढत नाही. शब्द कळतात का? सांगणारे माणसं ठिकाणावर राहिले नाही. अरे नाक ठेवा रे, नाक ठेवा रे. जडजडून वैला निये भक्तीच्या वाटेला तरीच पावस, नाहीतर नाही, नाहीतर नाही. वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी. मरायचं का तुला? गोडे तोडून पोटात कवा घालशील? अनंत वाचा